पूजा मॅडम काय करू राहिले इथं? तुमच्यासाठी लाटबाई लाट, पापड लाट, तेच ग ते. हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. हा, आणि आता स्वयंपाक वगैरे झालाय आमचा. आणि आता ना मम्मी आणि गणेश भाऊ, तुम्हाला माहिती की त्यांना फिरायला जायचंय. तर 29 तारखेला रात्री त्यांची ट्रेन आहे. तर त्यांना गुवाहाटी म्हणजे कामाख्या देवीला, गंगासागरला आणि अजून भरपूर ठिकाण आहे. 10-15 दिवस ते जाणार आहे. तर मग त्यासाठी थोडीशी काहीतरी तयारी करायची आहे. त्यांच्यासाठी चिवडा, अजून भरपूर काही बनवायचंय. पण आता सुरुवात करणार आहे. तर मी सामान घेऊन आला तर मम्मी दुपारीच. आता बनवतो आम्ही, कारण त्यांना 15 दिवस जायचंय आणि आपल्यासारखं तिकडे काही खायला मिळत नाही. मग त्यामुळे मग घरून थोडीफार तयारी करून नेणार आहे. हा, म्हणजे प्रवासामध्ये चिवडा म्हणा किंवा चटणी वगैरे बाकीच्या काही गोष्टी असतील ना, तर आपल्याला इझी जातं. बाहेरचं जेवण कसं असेल कसं नाही आपण ते सांगू नाही शकत. तर जितकं आपल्याला कॅरी करता येईल, जितकं आपण घरातलं हेल्दी फूड घेऊन जाऊ तितकं चांगलं. तर आता इथे आपल्याला चिवडा बनवायचा आहे. तर चला आता एक एक बनवायला सुरुवात करूया. सामान पण आणलंय. मैदा आणलाय, मैद्याचे शंकरपाळे पण बनवायचे. थोडे चिवड्यासाठी डाळ आणलाय, शेंगदाणे पण आणले. बाकीचं तर घरी आहे. हे पोह्यांचं पॅकेट आणलंय. रस्त्यात खायला बरं असतं. थोडं हे पण मक्याचा चिवडा बनवायचा पण आहे. पोंगे ते पण असेच तळून घेणार आहे आम्ही. मिस्टरांना पोंगे खूप आवडतात. मग असं कधी वाटलं चव बदलायची तर खाऊ शकतात. आणि याच्या आधी आम्ही गुळ आंबा पण केलेला आहे. आजी बनवून गेल्या होत्या. मम्मी आली होती, तुम्ही बघितलं होतं. तर त्यांनी गुळ आंबा पण बनवलेला आहे आणि लोणचं पण बनवलं होतं त्यांना जायसाठी. कारण तिकडचं खाणं पिणं आपल्याला माहिती नाही काय किंवा कसं आहे आणि ते आपल्याला सूट होतं की नाही होत. आणि सध्या वातावरण पण बदललेलं, इकडचं वातावरण आणि तिकडचं वातावरण त्याच्यात खूप फरक असणार आहे. काही खाल्ल्यामुळे नाही का असं आपल्याला त्रास पण होऊ शकतो. त्यामुळे घरातलं थोडंसं जर असेल तर मग बरं. नाही खाल्लं बाहेरचं तरी पण मग ज्या वस्तू नेल्या त्या खाल्ल्या तरी होऊन जातं. मग चिवडा बनवायला सुरुवात करू आपण. आणि आता 2 दिवस आमची खूप धावपळीची राहणार आहे. कारण त्यांची पॅकिंग करायची आहे. कपडे वगैरे बारीक सारीक गोष्टी काही विसरायला नको, ते याची पण काळजी घ्यायची. कारण 2च दिवस आहे आणि ऐन टायमिंगवर आपण म्हणू नाही शकत की एखादी गोष्ट राहिली वगैरे. तर ह्या 2 दिवसात पूर्ण 2 दिवस आपल्या पॅकिंग मध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू बनवणार, तयारी करण्यातच जाणार आहे. तर आम्ही जे जे करू ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. चला सुरू करू आता. सगळ्यात आधी काय करायचंय कडे, काय टाकायचंय? टाकू दे ना. हे पोहे भाजायचे पहिले. थोडे तेलकट नाही करणार आहे. काही जणांना तेलात तळून घेतं पूर्ण चिवडा. तसं नाही करायचं. आपल्याला फक्त भाजून नॉर्मल तेल टाकून त्याचं भाजून घ्यायचंय. म्हणजे असं कडक होईपर्यंत भाजायचं, म्हणजे क्रिस्पी लागेल खायला थोडंसं. कढीपत्ता कढीपत्ता आणला. कढीपत्ता मिरच्या थोडा. आणि आमच्या सिन्नरमध्ये जवळपास 2 दिवस झाले खूप एकदम ढगफुटीचं दृश्य पाऊस चालू आहे. काल पण 3 तास पाऊस आला होता, लाईट गेलेली होती जसं तुम्हाला सांगितलं. तर आजच आईंनी भाजीपाला आणला. कढीपत्ता, कोथिंबीर सगळ्या गोष्टी घेऊन आल्या त्या. चिवड्यासाठी आपण कढीपत्ता थोडासा धुवून थोडा सुकवून घेऊ. थोडस घेऊ का हा सगळं काढून? नाही, थोडस कढीपत्ता टाकल्यावर फ्लेवर छान येतो चिवडा. एवढा कढीपत्ता घेतलाय. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडासा म्हणजे खूप ओला नाही ठेवायचा. आता धुतला का थोडा कपड्याने ना, कपड्यावर टाकून तो पुसून घ्यायचा आहे. मकाच्या चिवड्यामध्ये पण कढीपत्ता, कोथिंबीरने छान स्मेल येते.
कढीपत्ता ताजे आणि आत्ताच आणलं ना दुपारी भाजीपाला. इथे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जिरा आणि ओवा दळून घेतलेला आहे थोडासा. तर अर्धा किलो. एका साईडला ऋतुताई चिवडा बनवत आहे आणि एका साईडला मी शंकरपाळ्याची तयारी करते, म्हणजे लवकर होतील आपल्या वस्तू बनवून. तर अर्धा किलो मैद्याचे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आहे ना 1 ते 1.5 चमचा ओवा आणि जिरे दळून घेतलेले मी मिक्सर मध्ये, तर ते टाकते. त्यानंतर लाल तिखट, तर जास्त तिखट नको आहे तर 1 चमचा लाल तिखट टाकते. तिखट बनवायचंय कारण थोडेसे तिखट पाहिजे. मीठ, हळद नको टाकू. हळद नाही टाकत, मीठ टाकते 1 चम्मच. अजून टाक थोडं. बस. हा, आता याच्यामध्ये ना आपल्याला तेलाचा गरम हे टाकायचंय, गरम तेल टाकायचंय, मोहन, तेलाचं मोहन टाकायचंय. तर त्यासाठी मी तेल आधी गरम करून घेते. आता इथे मी थोडंसं तेल गरम करून घेते. 2-3 चमचे तेल टाकायचंय आपल्याला. तर हे मस्त गरम तेलाचं मोहन मस्त बघा असं झालं पाहिजे. आणि आपल्याला पीठ ना थोडं घट्ट सरच मळायचंय. आता हे जरा गरम म्हणून मी चम्मचचा वापर करते आधी. पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळायचंय. माझ्या मम्मीची रेसिपी खूपदा शंकरपाळे बनवले, त्याच्यामुळे थोडीशी माहिती आहे मला. आणि हॉस्टेलला जाताना करून द्यायची ना ती, त्यामुळे दिवाळीमध्ये किंवा हॉस्टेलला जाताना करून द्यायची सगळं. आता हे मस्त घट्ट सर पीठ असं मळून घेऊ. म्हणून झालं दाखवते. सगळं करत असताना आमच्याकडे लाईट गेलीये. हो ना, आमच्याकडे पाऊस नाहीये पण तरी लाईट गेली. इतकं आम्ही काढून बसलो होतो, म्हटलं चला आता वस्तू करून घेऊ. आता लाईट नाहीये. आणि ना आता कढईत ना मी थोडस तेल टाकून हळद टाकून पोहे गरम करते. थोडे क्रिस्पी होईपर्यंत भाजणार आहे आता ते. आणि वरती बघता तुम्ही बॅटरी लावली आहे, दिसत नाही कारण आता कसं येईल काय माहिती. येईल लाईट पण मग कधी येईल काय माहिती. आता हे बघा कढईत आहे ना थोडस तेल टाकून पोहे भाजून घ्यायचे. जास्त तेल नाही टाकलंय, 1 चमचा म्हणजे 1 चमचाच टाकलंय तेल. आणि थोडी हळद टाकून परतवायची आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत. आणि इकडे पूजाचं पीठ पण मळून झालंय. मस्त असं घट्ट सरच मळलंय. पोळीला लागतं ना त्यापेक्षा थोडस अजून घट्ट मळलं. त्याचे शंकरपाळे करायचे मस्त कुरकुरीत. ते थोड्या वेळ आता भिजू दे. थोड्या वेळ आता भिजू देते, मग करते. चला तोपर्यंत आता लाईटीची पण वाट बघतो, कधी येईल काय माहिती. लाईट आली आता. लाईट जाते येते काही पण बरं झालं लाईट आली, नाही तर किती अंधाराचं आपल्याला करावं लागलं. बॅटरी पण बंद करून ठेवते, परत गेली तर काय भरोसा नाही तिचा. चार्जिंगला लावून ठेवू का मी? हा चार्जिंग असली तर यूज होईल नंतर. सध्या ना बॅटरीची खूप गरज आहे. पुन्हा 1 चमचा तेल टाकते आता, कारण अजून पण पोहे भाजायचे बाकी आपले. 1 किलोचा चिवडा आहे. छान झाले, क्रिस्पी आहे. छान भाजले गेले. आता एका साईडला माझं पीठ मळून झालेलं आहे आणि थोडा वेळ 5 ते 7 मिनिट आपल्याला पीठ भिजवायचं आहे. त्यामध्ये ते म्हणजे त्यानंतर ते चांगलं नरम होईल. आणि मग आता शंकरपाळे लाटायला सुरुवात करायची. ते पीठ पण घेतले बाजूला लावायला. बसून लाटणे? हा, बसूनच लाटते कधी. तुम्ही बघते आज दोघी पण स्वेटर घालून करते. विचार करा, मी स्वेटर घातले म्हटलं थंडी आहे. कारण मला स्वेटर घालून काहीच करता येत नाही. मला स्वेटरच नाही आवडत. थंडी खूप आहे आज.
एका साईडला ऋतुताई पोह्यांचा चिवडा भाजत होत्या आणि इथे आपले पीठ नरम झालं होतं. मग मी इथे लाटायला सुरुवात केली. असे मस्त काजू कतली सारखे कापते मी. हा, बारीक 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 कापले. छान. माझ्या मिस्टरांना शंकरपाळे खूप आवडतात. ते बघूनच खुश होतील, मग खाऊन पण खुश होतील. ठीक आहे तो कापते. पेपर होता ना, पेपरवर टाक. मी इथे मस्त भजी करते. वहिनी आता चिवड्याची तयारी करत आहे. तयारी झाली, चिवडा भाजला, आता फक्त शेंगदाणे मी तळून टाकायची. पूजा मॅडम काय करू राहिले इथं? तुमच्यासाठी लाट बाई लाट, पापड लाट. तेच ग ते. इकडं तेल तापायला ठेवलं. आता शेंगदाणे, कोथिंबीर, मिरच्या आणि इकडं जास्त आपला कढीपत्ता घेतलाय. आता मक्याचा चिवडा पण करायचा आहे. इकडं तेल पण ठेवलेलं आहे, पण आमचा ना गॅस संपलाय सध्या. गॅस लावायचा अजून. आणि इकडं हा ना, लाईटच गेली. हा ना. इकडं तयारी केली आहे बघा. याचं कढीपत्ता घेतलाय, इकडं मिरच्या आणि कोथिंबीर पण घेतली आहे, आपल्या डाळ्या आणि शेंगदाणे, आणि हा तळायचा आहे. त्याच्यानंतर मग हे सर्व टाकायचं आहे. आणि तो पण चिवडा भाजून ठेवलाय, त्याच्यात पण टाकायचं आहे. मला लाटताना बघून मम्मी पण मला बोलल्या की पीठ जास्त आहे, चल मी पण तुम्हाला मदत करते. आणि तुम्ही इथं म्हणशाल की पूजा पाय पसरून बसली आहे लाटायला, पण सवय नाही खाली बसायची, किचन जवळ काम करायची सवय आहे. आणि खूप थकलो होतो, त्यामुळे मग मी अशी बसली. तुम्हाला 1-2 किलोची होती. बस थोडंच करायचं आपल्याला. कापते मी, पण आता हे उचलते ना. नको रडू ग तू, रडू नको. मम्मी पटापट करतील तेवढ्या. काय ग कुठे आज लय फजिती झाली असं नाही वाटत आहे का? लाईट गेली, मध्येच गॅस गेला, जेवण करायचं म्हणून एवढे कष्ट घेतले त्यांनी. आता इथे मकाचा चिवडा करायचा आहे ना, त्याची पण तयारी करताय ना. मकाचा चिवडा इथे तळून घेत आहे. हे बघा मस्त. मस्त फुलतोय तो. अजून एवढा तळायचा बाकी आहे. आणि हे पण तळायचं आहे अजून. शेंगदाणे, डाळ्या, कढीपत्ता. तर इथे ऋतुताई काय करताय, दोन्ही पण चिवडा ॲट अ टाइम तळून घेतलेले आहे. आणि शेंगदाणे, डाळ्या वगैरे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं तळून त्यात टाकताय. इथे दोन्ही पण चिवडे आपले झाले म्हणजे अजून मिक्स करायचे बाकी आहे. त्याच्यात आपण शेंगदाणे, डाळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, हिरवी मिरची आणि नंतर मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकली आहे दोन्ही ह्याच्यात. बघता तुम्ही. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. हां मीठ पण, हां मीठ टाकलं, मीठ शेवटी टाकलं आहे आणि पिठी साखर टाकली थोडीशी. आता हे चांगलं मिक्स करून घेते मी तोपर्यंत. आवडले का तुम्हाला? आवडले का तुम्हाला शंकरपाळे? अजून एक खाऊन बघा ना. कुरकुरीत आहे ना, क्रिस्पी. आता इथं आमचा चिवडा पण रेडी होत आलाय. ऑलमोस्ट झालाय, मिक्स करून झालाय. वाटले दोघांचे काल काय झाले. दोन्ही चिवडे करून झाले ताईंचे.
आणि भरपूर शंकरपाळे होते, त्यामुळे आता इथे 2 कढया ठेवलेल्या आहे शंकरपाळे तळायला, कारण एकाच कढईमध्ये भरपूर वेळ जातोय आमचा, उशीर झाला आहे. आणि ते कसं आहे बारीक गॅसवर थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत तळायचे, म्हणजे वाटण व्हायला नको म्हणून. आणि एकदम छान होत आहे, बघू शकता तुम्ही, हे बघा मस्त क्रिस्पी झाले, आवाज येतोय मस्त त्याचा. आता तळून घेतो पटकन पटकन, झालं दाखवतो. हो ना. आता इथं वाटीमध्ये ना लाल तिखट घेतलेलं थोडंसं काश्मीरी लाल मिरची आणि जिऱ्याची आणि ओव्याची थोडीशी पूड घेतलेली आहे, चाट मसाला घेतला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. ते हे आपल्याला वरतून थोडंसं टाकायचंय, असं भुरळायचंय फक्त, थोडीशी चव लागत म्हणून. मिक्स करून घेते. वाटत कमी घेतलं ते, मला असं वाटतं जास्त होते. मला वाटतं कमी होईल. नाही, मला नाही वाटत जास्त होईल. असं छान लागतंय. बघा खातो घ्या ना. याच्यात टाकू थोडं. पिशवीत आता पॅक करून ठेवणार आहे आपण रात्रीतून, कारण रात्रीतून साजळायला नको. आता चिवडे शंकरपाळे सगळं पॅक करून ठेवायचे. शंकरपाळे थोडे थंड होऊन देतो, चिवडे पॅक करू. हा, चिवडा पॅक करू, कारण बाहेर खूप गार हवाय. आज आम्ही स्वेटर घालून काम करतोय. झालंय आता आपलं शंकरपाळा रेडी. हे दोन्ही मिक्स करू. आता सध्या थंड होईपर्यंत 5-10 मिनिटं. चला, आता आपले चिवडे तयार करून झाले आणि तुम्ही बघितलं आम्ही पॅक पण केले. तर घरासाठी पण थोडेसे ठेवले आणि यांना फिरायला जायचे, सो त्यांच्यासाठी पण इथं पॅक करून ठेवले. आणि खूप दमले आता आम्ही. आता झोपायची वेळ झालीये. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री. गुड नाईट सगळ्यांना.